पॅलेट गनचा वापर करण्यात आला होता, मात्र तरी देखील त्यांची कुठलीही दखल घेतली जात नाही। अखेर राहुल गांधी हे पोलीस स्टेशनच्या बाहेर आंदोलनाला बसल्याची ही दृश्य तुम्ही पाहू शकता। आंदोलनातील जे सीजेपीचे कार्यकर्ते होते, जे विद्यार्थी होते, ज्यांनी आपल्या मागण्यांसाठी त्या ठिकाणी उपोषण केलं, आंदोलन पुकारलं, त्यांच्यावरतीच पोलिसांनी बळाचा वापर केला होता। बळाचा वापर म्हणजे फक्त लाठीचार्ज नाही तर पॅलेट गनचा वापर करण्यात आला होता। पॅलेट गन सारख्या वस्तूचा वापर करताना नेमकी परमिशन कोणाची त्यांना मिळाली होती, कोणी आदेश दिले होते, हे अनेक सवाल आहेत जे प्रत्येक भारतीयाला पडलेत, मात्र त्याचं उत्तर कोणालाच मिळत नाही। शेवटच्या क्षणापर्यंत संसदेमध्ये देखील सरकारला हा प्रश्न विचारण्यात आला, मात्र सरकारने देखील या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलंय। अखेर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पुन्हा एकदा आता पोलीस स्टेशन गाठावं लागलंय। FIR देखील दाखल होत नाहीये आणि ही FIR का दाखल केली जात नाहीये, कोणाच्या सांगण्यावरून ही FIR दाखल करून घेतली जात नाहीये, कारण मुद्दा अतिशय गंभीर आहे। विद्यार्थ्यांवरती पॅलेट गनचा वापर केला जातो पोलिसांकडून, हा मुद्दा अतिशय गंभीर आहे आणि तरी देखील त्याची दखल पोलीस प्रशासनाकडून घेतली जात नाही, त्याची दखल सरकारकडून घेतली जात नाही। याचा जाब विचारण्यासाठी आता राहुल गांधी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आता देखील ते पोलीस स्टेशनमध्ये गेले होते, मात्र त्यांची कुठलीही दखल त्या ठिकाणी घेण्यात आलेली नाहीये। FIR का दाखल केली जात नाही असा प्रश्न विचारला असता त्याचं उत्तर कदाचित त्यांना मिळालं नसावं, त्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशनच्या बाहेर येत त्या ठिकाणी ठिय्या मांडल्याचं आपण पाहतो। आताची लाईव्ह दृश्य तुम्ही नवी दिल्लीतली ही पाहू शकता। या ठिकाणी राहुल गांधी हे साहिल नावाच्या या मुलासोबत, ज्याच्यावरती पॅलेट गनचा वापर करण्यात आला होता, त्याला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले आहेत। संपूर्ण पुरावे देखील त्यांच्याकडे आहेत, कशा पद्धतीने पॅलेट गनचा वापर या CJPच्या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून करण्यात आला होता। द्वेष भावनेने अतिशय रागात पोलिसांनी कशा पद्धतीने CJPच्या या कार्यकर्त्यांना आणि विद्यार्थ्यांना मारहाण केली होती, महिलांवर देखील हात उचलण्यात आला होता, त्याचे देखील व्हिडिओ समोर आलेले आहेत, मात्र कुठल्याही प्रकारची दखल या संदर्भात घेण्यात आलेली नाही आहे। उलट CJPच्या या आंदोलकांवरतीच गुन्हे दाखल करण्यात आल्याची बाब समोर येते। मात्र विरोधकच काय, प्रत्येक भारतीयाला पडलेला प्रश्न, जर CJPचे आंदोलक हे आंदोलन करत होते तर त्यावेळी त्यांच्यावरती पोलिसांनी अतिरिक्त बळाचा वापर का केला, आणि याच प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी वारंवार राहुल गांधी यांनी सरकारला सवाल विचारले, मात्र त्या प्रश्नांची उत्तरं न मिळाल्याने अखेर ते आज पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेत आणि पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या आंदोलन करण्यास त्यांनी सुरुवात केली। आता तरी त्यांची दखल घेतली जाते का, त्यांच्या प्रश्नाची उत्तरं त्यांना मिळतात का, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील संसद मार्ग पोलीस स्टेशनला भेट दिली आणि त्यानंतर आता या पोलीस स्टेशनच्या बाहेर त्यांनी ठिय्या मांडलाय। त्यांच्याशी पोलीस अधिकारी हे बोलण्याचा प्रयत्न करत आहेत। जंतर मंतरवरील आंदोलनादरम्यान पॅलेट गनच्या वापराने जखमी झालेल्या साहिल नावाच्या विद्यार्थ्याला त्यांनी सोबत घेतलाय, तो त्यांच्या बाजूलाच बसलेला आहे आणि ते आता पोलीस ठाण्यामध्ये पोहोचले होते। या ठिकाणी FIR देखील दाखल होत नाहीये, ती FIR नेमकी का दाखल केली जात नाही, कोणाच्या सांगण्यावरून दाखल केली जात नाहीये, या सर्व प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी आज राहुल गांधी हे स्वतः पोलीस स्टेशनमध्ये गेले। तपासाचा आढावा घेण्यासाठी ते त्या ठिकाणी पोहोचले। DCP ऑफिसच्या बाहेरची ही दृश्य तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी आता अखेर राहुल गांधी यांनी आंदोलन पुकारलेलं आहे। एकीकडे DCP ऑफिसच्या बाहेरची दृश्य आणि दुसरीकडे DCP ऑफिसच्या आतली दृश्य आपण पाहू शकतो। ऑफिसमध्ये नेमकं काय घडलेलं आहे, कशा पद्धतीने राहुल गांधी यांनी आपलं निवेदन सादर केलेलं आहे, त्याचे काही फोटोग्राफ्स साम टीव्हीच्या हाती लागल्यात आणि दुसरीकडे आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही आहेत आणि आपल्या मागण्यांची दखल घेतली जात नाही। राहुल गांधी हे पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या मांडताना पाहायला मिळत आहेत। पोलीस अधिकारी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत। दरम्यान राहुल गांधींचं काय म्हणणं आहे आणि
पुढील त्यांची भूमिका काय असणार आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असतं. CJPच्या आंदोलनाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात राडे झाले होते. विद्यार्थ्यांना पोलिसांकडून मारहाण करण्यात आली होती.